नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत शेपूच्या भाजीचे पराठे। त्यासाठी मी एक जुडी शेपू निवडून स्वच्छ धुवून आणि बारीक कट करून घेतलेली आहे। हिवाळ्यामध्ये शेपूची भाजी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते आणि लहान मुलं खात नसल्यामुळे हे पराठ्यातून त्यांच्या पोटात जायला चांगली मदत होते। तर आज हे पराठे मी माझ्या मुलांच्या टिफिनसाठी बनवत आहे। माझी मुलं शेपूची भाजी अजिबात खात नाहीत, पण ह्या पराठ्यांच्या मार्फत त्यांच्या पोटात ही शेपूची भाजी जाते। आता ह्या शेपूच्या भाजीमध्ये आपण घालूया एक बारीक चिरून घेतलेला कांदा, सोबतच 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि जिऱ्याची पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे, ती सुद्धा आपण यात घालूया। थोडंसं हिंग, थोडेसे पांढरे तीळ, थोडासा ओवा। आता यातच आपण घालत आहोत थोडीशी हळद आणि 1 ते 2 चमचे धणे जिरे पूड आपण यात घालून घेत आहोत। यामध्ये मी लाल तिखट घालत नाहीये, कारण आपण 7 ते 8 हिरव्या मिरच्या ठेचून टाकलेल्या आहेत। सोबतच यामध्ये घालत आहे मी चवीपुरतं मीठ। मीठ टाकल्याशिवाय ह्या भाजीला पाणी सुटणार नाही, म्हणून सगळ्यात आधी आपण यामध्ये मीठ घालून घेत आहोत। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि नंतर यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालूया। हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये घालत आहे मी 4 चमचे बेसन। तसंच यामध्ये मी साधारणतः 1 वाटी ज्वारीचं पीठ सुद्धा घालून घेत आहे। सोबतच यामध्ये घालत आहे मी 2 वाटी गव्हाचं पीठ। आणि आता हे सगळं आपण बिना पाणी न टाकता मिक्स करून घेत आहोत। जर आपल्याला पाण्याची गरज पडली तरच आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत, नाहीतर आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा नाहीये। आता इथे आपण थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे। याचा व्यवस्थित असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता यात घालत आहोत आपण तेल आणि परत एकदा आपण आपला गोळा मळून घेत आहोत। तर अशा पद्धतीने हा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता याचे आपण पराठे लाटून घेऊया। आता अशा पद्धतीने एक गोळा आपल्याला घ्यायचा आहे। त्याला थोडीशी कणिक लावली मी आणि याला लाटून घेत आहे। आता याला मी आतून तेल लावत आहे। तेल लावून याच्या फोल्ड आपल्याला करून घ्यायचे आहे। हे मी त्रिकोणी शेपमध्ये लाटून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडत्या शेपमध्ये याला तुम्ही लाटून घेऊ शकता। पहा, आपला पराठा लाटून झालेला आहे। आता हा ताव्यावरती आपण भाजून घेऊया। तावा आपला गरम झालेला आहे, त्यावरती मी आता पराठा टाकलेला आहे। व्यवस्थित आपल्याला शेकून घ्यायचा आहे हा। आता याला आपण वरच्या साईडने तेल लावून घेत आहोत आणि याला पलटी मारत आहोत। हा व्यवस्थित आपल्याला शेकून घ्यायचा आहे। तसंच खालच्या साईडने सुद्धा मी याला तेल लावून घेत आहे आणि व्यवस्थित याला शेकून घेत आहे। तर तयार आहे आपला शेपूच्या भाजीचा हेल्दी असा पराठा। आता हे एका ताटात मी काढून घेते आणि बाकीचे सुद्धा पराठे लाटून घेते। तुम्हाला जर इथं तेलाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही इथं बटर सुद्धा वापरू शकता। हे पलटून घेतले मी आता। पहा, बटर किती व्यवस्थित असं मेल्ट झालेलं आहे। हा पराठा सुद्धा मी प्लेटमध्ये काढून घेत आहे। तयार आहेत आपले शेपूच्या भाजीचे पराठे। पहा, एक पराठा मी तुम्हाला कुस्करून दाखवत आहे। पहा किती सुंदर असा नरम सूत झालेला आहे आणि त्याचा रंग सुद्धा किती हिरवा आलेला आहे। अतिशय हेल्दी अशी ही रेसिपी आहे आणि झटपट बनणारी अशी रेसिपी आहे। तुम्हाला ही माझी शेपूची भाजीपासून बनवण्याचे पराठे
तुम्हाला माझी शेपूच्या भाजीपासून पराठे बनवण्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.